भरपूर चांगली या चर्चेची स्पर्धा मत पाहायला मिळतेच, परंतु मॅच मध्ये कोणाची चर्चा या ठिकाणी करावी लागेल. पहिला बॉल समोर लॉफ केलाय लोंगार मध्ये क्षेत्र खाली, त्यावर प्रहार आणि बॉलला थेट पाठवून दिलाय सीमा पार. पहिल्या बॉलवर दणदण करीत बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय 4 चौकार. पहिल्या बॉलवर या ठिकाणी समीर भोईरचं स्वागत केलंय. एका राशीचे 2 खेळाडू सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. भरपूर चांगल्या मॅचेस या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आपण जर पाहिलं तर ठुणेकर चषक, मानवलीकर चषक, एक दमदार चषक आपल्या भेटीला आला आणि दिवस क्रमांक शेवटचा अंतिम दिवस. पुन्हा एकदा हो क्लीन बॉल उद्ध्वस्त केल्यात. पहिल्या बॉलवर चौकार आला होता आणि त्याचं चोख प्रत्युत्तर देताना समीर भोईर. जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आपल्या डोळ्यासमोर आहेत तोपर्यंत येणारा क्षण फक्त आपलाच आहे हे सांगून देताना समीर भोईर चौकार ठोकलाय. परंतु कमबॅक कसं करायचं तर विकेट काढून करायचा. मोठी विकेट. समीर बॅक टू द आउट. चौकार आलाय आणि चौकारानंतर विकेट. चांगलं कमबॅक सध्याच्या घडीला करताना आपण समीर भोईरला पाहिलं. चांगली इथे गोलंदाजी समीर भोईरच्या माध्यमातून सातत्याने मसा परिसर क्रिकेट असोसिएशनमध्ये चांगला खेळ या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळत असतं आणि या आज देखील पुणेकर चषकामध्ये या ठिकाणी या चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करत आहेत. नेक्स्ट बॉल. ओहो यावेळेस व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव फलकावरती ऍड होईल. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर धावसंख्या 4 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. बॅटिंग करत असताना टीमची आंबेगाव या संघाची धावसंख्या 5 या आकड्यावर असेल, माफ करा. तीन षटकांची मॅच आहे. 3 षटकांमध्ये या ठिकाणी जर पाहिलं तर एक मोठा टार्गेट सेट करायचा आहे. शॉर्ट बॉल बॅकफुटवर एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये गॅप खेळलाय. 3 क्षेत्ररक्षक पाठमोरा करतायत परंतु चेस मोठी असेल. शेवटच्या मोमेंटला त्या ठिकाणी बॉल अडवला जातोय. खऱ्या अर्थाने पाहिलं तर गुड रनिंग बिटवीन द विकेट देखील त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि 3 धाब्यांच्या मदतीने धावसंख्येवरती धावसंख्येचा प्रभाव या ठिकाणी 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. चांगली धावसंख्या उभारण्याचं यश या ठिकाणी प्राप्त होईल का येणारी वेळ या ठिकाणी सांगून जाईल. खेळाच्या पूर्वार्धामध्ये आपण जर पाहिलं तर बॅट्समन समीरने आपल्या संघाची साथ सोडली. पहिल्या बॉलवर चौकार वसूल केला होता परंतु त्यानंतर साथ सोडताना आपण समीरला पाहिलं हो लेग ग्लास करायचा होता परंतु यावेळेस पाहिलं तर डाऊन द लेग स्टिक यष्टा सोडून जातोय बॉल. आणि 9 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. ओहो यावेळेस सॉफ्ट हँडने पंच केलाय आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील आहे. चांगली फिल्डिंग सध्याच्या घडीला पाहायला मिळते. सध्या जर आपण पाहिलं तर धावफलकावरती धावसंख्या जी मध्ये 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. संत गतीने धावसंख्या पुढे चालू आहे. पहिल्या बॉलवर चौकार आला होता परंतु त्यानंतर इथे कमबॅक केलाय. चांगलं कमबॅक. समीर भोईरचं कमबॅक मात्र सातत्याने पाहायला मिळतच असते परंतु आज देखील भरपूर चांगली गोलंदाजी. हो यावेळेस लेग ग्लान्स केलाय. पुन्हा एकदा ऑन साईडला इथे बोलवलंय. क्षेत्र खाली त्यावर प्रहार सातत्याने करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. आणि या मॅच क्रिकेट म्हटलं की थोडंसं इथे एकेरी दुहेरी धावेला देखील प्राधान्य दिलं पाहिजे आणि तेच प्राधान्य या ठिकाणी देताना आपण मात्र बॅट्समनला पाहतोय.
प्रवीण असेल त्याच्या सोबतीला चांगली साथ देताना आपण चेतनला देखील पाहतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर चेतनच्या बॅटमध्ये देखील 3 धावांची खेळी पाहायला मिळाली आहे आणि प्रवीण तो देखील चांगली साथ देतोय. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने पंच केलाय. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर समीर भोईरच्या गोलंदाजीमध्ये थोडंसं ते अटॅक सोडवण्यासाठी थोडंसं ते अडचण आणि अडचण निर्माण होत होती. त्याच अनुषंगाने ते फक्त आणि फक्त 11 धावा घेण्यामध्ये यश प्राप्त केले. षटक क्रमांक 1 ला देखील या ठिकाणी समाप्ती झाली. 6 चेंडूंचा आतापर्यंत खेळ समाप्त झाला. 7 चेंडूमध्ये फलकावरती धावसंख्या 11, एका विकेटच्या मोबदल्यात चांगली धावसंख्या इथे उभारण्यामध्ये यश प्राप्त केलंय. अजूनही 12 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील. 12 बॉलमध्ये मोठी अशी धावसंख्या उभारण्याचा मानस देखील असू शकतो, परंतु काय घडेल काय बिघडेल येणारी वेळ या ठिकाणी सांगून जाईल यातही शंका नाही आहे. षटक क्रमांक 2 षटक क्रमांक 2 मध्ये आपण जर पाहिलं तर गोलंदाज या ठिकाणी वैभव याला मात्र इन्व्हाइट केलं जातं. जर्सी नंबर जर आपण पाहिलं खऱ्या अर्थाने तर 45. चला अधिकचा बिल खर्च करू नका. बांदिवली संघ जय हनुमान बांदिवली संघ चर्चेची मॅच तर पाहायला मिळते आणि चर्चेची स्पर्धा देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पुणेकर चषक मानवलीकर चषकाच्या वतीने आपण ही स्पर्धा पाहतोय. ओहो समोर उडवलाय बिग हिट क्षेत्र आणि बॉल डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक पकडला जाईल आणि आणखीन एका मोठ्या विकेटचा संपलाय खेळ. अकरा धावा टीमचा स्कोर कार्ड 2 विकेटच्या मोबदल्यात. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव हा संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतोय आणि त्यांच्या विपक्ष जर आपण पाहिलं तर जय हनुमान बांदिवली हा संघ. 2 मातब्बर संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतात. मसा परिसर क्रिकेट असोसिएशन मधले खऱ्या अर्थाने पाहिलं तर 2 चॅम्पियन संघ आहेत, परंतु आज 2 संघ एकमेकांविरुद्ध खेळताना आपण ठोणेकर मानवलीकर चषकाच्या वतीने पाहतोय. चांगलासा योग या ठिकाणी जुलून आलाय. सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये ही स्पर्धा आपण या ठिकाणी एन्जॉय करत आहोत. ओहो अगदी खोलात बॉल होता. वाईट यॉर्कर. ओ या ब्लेस लाऊड अपील केली जात होती पंचांकडे. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल त्या ठिकाणी इक्वडली जाईल. एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये हे देखील जाणलंय. फलकावरती धावसंख्या सध्याच्या घडीला जर पाहिलं तर 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 2 विकेटच्या मोबदल्यात 1.2 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. अजून या ठिकाणी जर पाहिलं तर 10 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील. चला वेळ वाचवणं महत्वाचं राहील याची देखील आपण दक्षता घ्या. वैभव बॉलिंग मार्क षटक क्रमांक 2 मध्ये भरपूर चांगली ते गोलंदाजी करताना आपण त्याला पाहतोय. कमबॅक करण्यासाठी या ठिकाणी इन्व्हाइट केलं होतं आणि भरपूर चांगलं कमबॅक चर्चेची गोलंदाजी सध्याच्या घडीला पाहायला मिळते. ओहो चाबुक शॉट साईडला इथे फटका खेळलाय. परफेक्ट मिळाला द बॅट आणि बॉलला थेट पाठवून दिलाय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक ठेवणारा एक बन क्वालिटीचा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. षटकार ठोकला षटकार आणि धावसंख्या जेव्हा पुढे सरकते फ्लाईट करण्याचा प्रयत्न अशा बलकट करणारा हा षटकार जो मात्र ब्राईट ब्रदर्स आंबेगाव या संघाचा आपण पाहतोय. अविनाश दादा मुरबाडे आपण देखील संपर्क साधा प्लीज. अविनाश दादा मुरबाडे सर. नेक्स्ट बॉल जर्सी नंबर 3 अटॅक चढवला जातोय. धावसंख्या 18 या आकड्यावरती या 2 विकेटच्या मोबदल्यात. ओहो पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक फक्त बनेल दर्शक. आणखीन एक येतोय बॅक टू बॅक लागोपाठचा प्रवीणच्या बॅट मधनं भव्य षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळतोय. जबरदस्त प्रयत्न या ठिकाणी केले होते, परंतु प्रयत्नाने यश या ठिकाणी मिळाले नाहीये आणि त्याच अनुषंगाने आणखीन एक मोठा बिग हिट
या ठिकाणी पाहायला मिळतं. बॅटर प्रवीण अच्छा बॅटमधनं चांगली धावसंख्या असतात त्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर आंबेगाव संघ एक मातब्बर संघ आहे. त्यांच्या विपक्ष खेळताना आपण खऱ्या अर्थाने जय हनुमान बांधुली या संघाला देखील पाहतोय. ओहो पुन्हा एकदा समोर खेळलाय लोंगांमध्ये क्षेत्ररक्षकाला दूरवरनं आणि जर पाहिलं तर एकच धाव. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर चर्चेची स्पर्धा, चर्चेचं आयोजन, चर्चेचं नियोजन देखील म्हसा परिसर क्रिकेट असोसिएशनमध्ये पाहायला मिळत असतं. परंतु आज कशा प्रकारचा खेळ या दोन टीमच्या माध्यमातून पाहायला मिळेल येणारे वेळ या ठिकाणी सांगून जाईल. एका साईडला जर पाहिलं तर ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघ, त्यांच्या विपक्ष जय हनुमान बांधुली संघ आपण उल्लेख देखील करत होतो. परंतु टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होता जे मात्र होत असतं त्याचं नाव म्हणजे क्रिकेट. आणि आज या ठिकाणी कोणता संघ जिंकेल येणारी वेळ सांगेल. खऱ्या अर्थाने पाहिलं तर शहापूर तालुक्यातील देखील एक दादा संघ आज इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळाला आणि त्यांनी देखील या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्रसाठी सुपर 5 मध्ये दाखल झाले म्हणजे फर्डे दसई संघ. आणि या अगोदरची मॅच आपण जर पाहिली तर जगदंब सासने या संघाला पाहतोय आणि त्याने देखील सेमीफायनल 1 मात्र जिंकले. परंतु आता सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये आपण हे मॅच पाहतो. एका साईडला जय हनुमान बांदिवली त्यांच्या विपक्ष पाहिलं तर खऱ्या अर्थाने या आंबेगाव या संघाला पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये धावफलकावरती धावसंख्या 25 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 2 विकेटच्या मोबदल्यात अजूनही मात्र एका ओव्हरचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल. अधिकचा वेळ आपण खर्च करत आहात याची देखील आपण दक्षता घ्या. षटक क्रमांक 3 लावते सुरुवात आणि या बॉलिंग मार्कवर जर आपण पाहिलं तर बॉलिंग मार्कवर आपण नयनला पाहू शकता. या ठिकाणी नयनवर जिम्मेदारी सोपवली जाते परंतु नयनच्या माध्यमातून या ठिकाणी कामगिरी चोखरित्या करावी लागेल. नयनचा पहिला बॉल आडव्या बाटने फोर्स करायचा होता परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही आहे. डीपमध्ये फॉरवर्ड केले जातात परंतु हवं तसं इथे मिडलिंग आणि कनेक्शन नाही आहे. डॉट बॉलची सुरुवात सध्याच्या घडीला पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर ब्राईट ब्रदर्स आंबेगाव हा संघ इन ॲक्शनमध्ये आहे आणि त्यांच्याकडनं जर पाहिलं आपण या ठिकाणी ड्रॉ देखील ओपन करत आहोत. खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी लॉस ओपन करत आहोत, ड्रॉ ओपन करत आहोत. जगदंब सासरे आणि विजय संघ अशा 2 संघांच्या दरम्यान आपण या ठिकाणी ड्रॉ ओपन करत आहोत. आणि ज्याची पहिली चिठ्ठी ओपन होईल, ज्याची पहिली ड्रॉ या ठिकाणी ओपन होईल तो संघ या स्पर्धेच्या फायनल मॅच मध्ये जाईल याची देखील आपण दक्षता घ्या. आणि याची देखील आपण आपल्याला सूचना आम्ही पोहोचवत आहोत. आणि ठुणेकर मानोलीकर चषकामध्ये पहिला संघ फायनल मध्ये दाखल होणारा संघ जगदंब सासने संघ. कॉंग्रॅच्युलेशन बॉयज. आनंद 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 आणि आनंद सेलिब्रेशन ना सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. ओहो यावेळेस वाईड यॉर्कर एकच धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी केला जातोय. आणि या 2 धावा 29 धावा टीमच्या स्कोर कार्डवर 2 विकेटच्या मोबदल्यात अजूनही 2 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील. चला वेळ अधिकचा खर्च करत आहात. षटक क्रमांक आपण बॉलिंग मार्कवर पाहिलं 3रं प्रगती पथावर या ठिकाणी पाहायला मिळतं. या नयनच्या माध्यमातून पहिला बॉल डॉट, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर 2 धावा, अशा पद्धतीने 4 धावा अंकित होताना मात्र आतापर्यंत खर्च केल्या जातात नयनच्या माध्यमातून. परंतु इथे कौतुक करावं लागेल बॅटरचं देखील. प्रवीण बॅट्समनने अजूनही आपल्या संघाची साथ सोडली नाही आहे. पुन्हा एकदा लोंगॉनमध्ये क्षेत्र इथे निवडलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जातोय. चांगली इथे फिल्डिंग देखील पाहायला मिळते. फेकी देखील थोडी खराब पाहायला मिळाली परंतु
जजमेंट आणि बॅकअप त्या ठिकाणी भरपूर चांगलं पाहायला मिळते आहे. आणि या अनुषंगाने ते पाहिले तर 2 धाबा त्या ठिकाणी अंकित केल्या जातात आणि या 2 धाब्यांच्या मदतीने तो फलकावरती या 31 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. आपण जर पाहिलं तर किल्ल्याच्या पूर्वाधामध्ये ओपनिंगसाठी मैदानामध्ये दाखल झाला होता प्रवीण आणि त्याच्याकडे देखील भरपूर अपेक्षा होत्या. आतापर्यंत आपल्या संघासाठी एकटा खिंड लढतो आहे. 10 बॉल आणि 20 धाबांची खेळी वाटतं बॅटिंग आतापर्यंत जी मध्ये पाहायला मिळते. या पद्धतीची बॅटिंग करायची होती आपल्या संघासाठी आणि ती बॅटिंग करताना आपण बॅट्समन प्रवीणला पाहिलं. फुलटॉस बॉल परंतु फुलटॉसचा इथे समाचार घेऊ शकला नाही. थेट जाऊन आदळतोय स्टँडवरती. विकेटचं पतन शेबट गोड करणारा गोलंदाजी करणार टीमसाठी जो मात्र प्रवीण बॅक टू द डगआउट. पाहता पाहता 3 ओव्हरचा देखील खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये धावफलकावरती धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 31 या धावसंख्येवरती आणि जिंकण्यासाठी ची मात्र आवश्यकता असे 32 धावेंची. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
म्हणजेच जय हनुमान भांदिवली संघ आणि एक स्कूटी इलेक्ट्रिक स्कूटी ज्याच्या नावावर आहे म्हणजे समीर भोईर तो इन ॲक्शनमध्ये आहे सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर ओपन संघासाठी देखील या खेळाडूंनी अक्षरशः भरपूर मॅचेस देखील गाजवल्या आहेत. परंतु आज या ठिकाणी आपल्या गावासाठी कशा प्रकारचा खेळ करेल येणारी बेल या ठिकाणी सांगून जाईल. 31 धावा आहे टीमच्या स्कोर कार्डवर 32 धावसंख्येची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. काय घडेल काय बिघडेल मॅच मध्ये चला जास्तीचा बेल आपण खर्च करू नका विनंती असेल. चला विनंती असेल जास्तीचा वेळ आपण खर्च करू नका. मॅचला सुरुवात दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल बॅक फुटवर कट करायचा प्रयत्न सॉफ्ट हँडने त्या ठिकाणी कट केलाय. क्षेत्ररक्षक शॉर्ट कव्हर मध्ये त्या ठिकाणी आहे. खऱ्या अर्थाने सुरुवात थोडी हलवार पद्धतीने पाहायला मिळते. प्रारंभ आणि शुभारंभ होताना बॅटिंग करत असताना टीम जय हनुमान भांदिवली या संघाचं खातं ओपन झालंय. 1 या धावसंख्येने 32 धावसंख्येचा पाठलाग या मॅच मध्ये करायचे तर 32 धावसंख्येचा पाठलाग करताना इथे कुठपर्यंत मजल गाठू शकते दोन्ही टीम येणारी बेल या ठिकाणी सांगून जाईल. बॉलिंग मार्क प्रवीण पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रवीणचा हा बॉल या वेळेस बॅकफूटवर कट करायचा होता परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही आहे. डॉट बॉल आलाय. इथे जर पाहिलं तर डॉट बॉल या मॅच मध्ये महत्वाचं राहील. पिमनचं षटक पिमनच्या षटकामध्ये इथे मोठा असं प्रेशर असेल. प्रेशर मेंटेन करावं लागेल या मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल बॅकफूटवर पुन्हा एकदा कट करायचं होतं. इथे पाहिलं तर शॉर्ट बॉल म्हणजेच इथे पाहिलं तर टेकअप घेताना पाहिलं बॉलला डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतंय. सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर प्रवीणला भरपूर चांगली ते गोलंदाजी देखील करताना आपण प्रवीणच्या माध्यमातून या मॅच मध्ये पाहतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 1 धाव टीमच्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते. भरपूर चांगली ते गोलंदाजी सध्याच्या घडीला करतोय. प्रवीण बॉलिंग मार्कवर आलाय आणि भरपूर चांगलं इथे सध्या जर आपण पाहिलं तर ओहो डान्सिंग डाऊन द ट्रॅक फटका खेळायचा होता परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही आहे. इथे पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु हवं तसं कनेक्शन देखील मिळत नाही आहे. इथे एकच सिंगल. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर एकेरी दुहेरी धावेने देखील धावफलक सध्या पुढे सरकताना पाहतोय. बॅटिंग करत असताना टीमची धावसंख्या ची मात्र पाहिली तर फक्त आणि फक्त 2 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. कुठेतरी जमेची बाजू आणि षटक क्रमांक 1 प्रगती पथावर आपण पाहतोय. प्रवीणचा कौतुक करावं लागेल. प्रशासना करावी तितकी कमी सध्याच्या घडीला आपण प्रवीण. पुढील बॉल काय घडतंय काय बिघडतंय. ओहो इथे पुन्हा एकदा फोर्स केलाय. एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये गॅप खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि फक्त बनेल दर्शक. बॉल चाललाय सीमा पार. आणखीन एक येतो 4. समीर भोईरच्या बॅटमध्ये आलाय चौकार. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक असे धावसंख्या जी मध्ये जाऊन पोहोचले 6 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल शेवटच्या बॉल मध्ये या ठिकाणी पाहिलं तर विकेट घ्यावी लागेल. या मॅच मध्ये जिंकण्यासाठी समीर भोईरची विकेट महत्वाची असेल आणि ती विकेट घेण्यासाठी या ठिकाणी जाळे रचले जातात परंतु या ठिकाणी प्रयत्नांना यश मिळत नाहीये. परंतु प्रयत्नांनी परमेश्वर. प्रयत्न करत राहा. यश तुम्हाला नक्की या ठिकाणी मिळेल. आणि त्याच अनुषंगाने इथे पाहिलं तर शेवटच्या बॉल पर्यंत या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील दोन टीमच्या दरम्यान. एका साईडला जर पाहिलं तर समीर भोईरची बॅटिंग सातत्याने मसापरीचं क्रिकेट असोसिएशन मध्ये ची मात्र पाहायला चांगल्या पद्धतीने पाहायला मिळत असते. आणि या वर्षीच्या हंगामामध्ये जर आपण पाहिलं तर 2 बाईक ज्याच्या नावावर आहेत म्हणजे समीर भोईर. पुन्हा आता शॉर्ट बॉल बॅकफूटवर. ओहो कॅच सोडलाय की मास सोडलाय.
येणारी बेल या ठिकाणी सांगून जाईल, कारण की महत्वाची मॅच कॅच आणि महत्वाची मॅच आणि सध्याच्या घडीला ती कॅच ड्रॉप झाली आहे. कॅचेस विन द मॅचेस सातत्याने क्रिकेटमध्ये सांगलं जातं, परंतु आता सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर एक महत्वाची कॅच या ठिकाणी सोडली जाते आणि पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये धावफलकावरती धावसंख्या जी मत जाऊन पोहोचले फक्त आणि फक्त 7 या धावसंख्येवरती. विकेट नाहीये, विकेट नाहीये, हे देखील सातत्याने मनामध्ये भीती असू शकते फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. परंतु मॅचचं जर इक्वेशन पाहिलं तर 12 बॉल या ठिकाणी शिल्लक असेल आणि 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 25 या धावसंख्येची आवश्यकता असेल. काय घडेल मॅच मध्ये येणारी वेळ या ठिकाणी सांगून जाईल. 12 बॉल 25 धावा, मॅचचा रंगरूप इथे बदलू शकतो का? मत आता समीर षटक क्रमांक 2 मध्ये आलाय बॉलिंग मार्कवर. या ठिकाणी विश्वास संपादित केलाय, कॅप्टनने विश्वास संपादित केलाय, संपूर्ण टीमने या ठिकाणी विश्वास संपादित केलाय. आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं आपल्या गावाच्या नावाचा डंका आणि विजयाचा झेंडा जर या ठिकाणी गाडायचा असेल तर या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील. चला वेळ आपण खर्च करू नका, विनंती असेल समीर. चला जास्तीचा वेळ खर्च करत आहात. एका राशीचे 2 खेळाडू सध्याच्या घडीला बॅटिंग साठी समीर भोईर आणि गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर समीरला पाहू शकता. ऑन साइडला पूल केलाय, हुक केलाय, परंतु आता मात्र कॅच या ठिकाणी बुक केले. महत्वाच्या क्षणाला टिपला जाईल आणि संपला एका महत्वपूर्ण विकेटचा खेळ. समीर भोईर बॅक टू द डगआउट. पाहतोय पहिल्या बॉलवर महत्वाची विकेट. ओहो, व्हाईट बॉल, व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव आता सध्याच्या घडीला मात्र अंकित होते धावफलकावरती. बाकफूट बार त्या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक सेफली हँड क्लिअर केला जातोय झेल आणि संपला जातोय खेळ. आणखीन एक मोठी विकेट, वन मोर बिग विकेट डाऊन. तर 8 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. आता सध्याच्या घडीला संकट संकट आणि संकट या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना टीम म्हणजेच बांधलेली या संघावर पाहतोय. एक्स बॉल. ओहो, यावेळेस या ठिकाणी लाईन चेक करावी लागेल. ओ, यावेळेस घडले काय? विकेट, आणखीन एक मोठी विकेट, वाईट प्लस विकेट अशी मात्र एक्स्ट्राची धाव तर अंकित झाली आहे.
परंतु आणखीन एक मोठी विकेट लागताना पाहतोय. सध्या मॅच मध्ये पाहिलं तर आता संकट ओढावताना पाहतोय म्हणजेच बांदुली या संघावर, कारण की आता संकटाचं सावट या मॅच मध्ये आपण बांदिवली या संघावर पाहतोय. खूपच बिकट अशी अवस्था सध्याच्या घडीला पाहायला मिळते, परंतु इथूनही कमबॅक होऊ शकतो. एखादा मोठा फटका या मॅच मध्ये जर आला त्या मॅच मध्ये कमबॅक मते करू शकतो बांदिवली हा संघ, यात काही शंका नाही आहे. काय गोलंदाजी षटक क्रमांक 2 मध्ये आपण समीरच्या माध्यमातून पाहायला मिळते. सध्या जर पाहिलं तर महत्त्वाच्या विकेट घेण्यामध्ये देखील यश प्राप्त केलं. त्याच अनुषंगाने इथे पाहिलं तर रोखणं होतं मंजूर ते गोलंदाज समीरला, आणि ते रोखण्यामध्ये यश देखील या ठिकाणी प्राप्त केलं आहे. आताच्या घडीला आपण जर पाहिलं तर मॅच मध्ये थोडंसं इथे आता दबाव इथे निर्माण झालाय. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर आपण पाहतोय आणि भरपूर चांगली कामगिरी. आता 10 चेंडू या ठिकाणी शिल्लक असतील आणि 10 चेंडू मध्ये 32 धावसंख्येची आवश्यकता असेल, 24 धावसंख्येची आवश्यकता असेल, माफ करा. रिबाजचा अस्त्र बाहेर काढण्याचा प्रयत्न होता. इथे पाहिलं तर कनेक्शन या 23 धावसंख्येची आवश्यकता मॅच मध्ये असेल. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर आता जर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये थोडंसं इथे सातत्याने येते कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाजी करणाऱ्या टीमचा आपण पाहतोय. सध्या ब्राईट ब्रदर्स आंबेगाव हा संघ मध्ये पाहायला मिळतोय आणि दिनेश दादा घरत यांच्या चेहऱ्यावर देखील थोडा आनंद आता पाहायला मिळतोय. 9 धावा टीमच्या स्कोर कार्डवर 9 बॉल आणि 23 धावसंख्येची आवश्यकता असेल. चला स्पीडअप करा, विनंती असेल. स्पीडअप करणं गरजेचं राहील, कारण की वेळ वाचवणं आपल्यासाठी महत्वाचं राहील. पुढे सरसावत केलेला आहे, लोंगाकडे ट्रॅव्हल केलाय, क्षेत्र खाली निवडलंय, परंतु इथे मिस्टेक आणि बॉल होतोय फरार. लोंगा बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय हा दमदार दिमागदार 4 चौकार. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर ब्राईट ब्रदर्स आंबेगाव हा संघ, या संघाने इथे शांतीत क्रांती इथे केली असेल असं म्हणायला हरकत नाहीये. ओहो, जास्तीचा सफल झालाय. इथे फ्लिक केलंय, क्रॉस बॅट स्ट्रोक, डीप मध्ये प्रोटेक्शन देखील सेट आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आहे आणि एकच धाव मान्य नाही आहे विकेट किपरला. आणखीन एक मोठी विकेट या ठिकाणी लागताना आपण पाहिली. आणखीन एक मोठा धक्का बसतोय बॅटिंग करत असताना जयनुमान बांदिवली या संघाला. रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. चला वेल वाचवा वेल. संतोष न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर फलकावरती 14 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग मार्कवर आपण समीर गोलंदाजाला पाहिलं, काय गोलंदाजी केली आहे. भरपूर चांगली चर्चेची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली समीरच्या माध्यमातून. मॅच मध्ये पुन्हा एकदा परत आणून जाऊ शकलं असतं, ही विकेट देखील महत्वाची होती, परंतु अजूनही एखादा मोठा फटका आला त्या मॅच मध्ये कमबॅक करू शकते जयनुमान बांदिवली हा संघ. चांगला सहित गुड लक आहेत या ग्राउंडवरती बांदिवली या संघाचा, परंतु या ठिकाणी आता सध्याच्या घडीला जर पाहिलं तर बॅड लक या ठिकाणी सुरू होताना आपण बांदिवली या संघाचा पाहतोय. 7 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अद्याप 18 धावसंख्येची आवश्यकता असेल. शेवटचा बॉल, स्टील वन टू गो. चला विनंती असेल बेल वाचवा, अधिकचा वेळ आपण खर्च करत आहात. ओहो, पुल करायचा प्रयत्न, हॅमर केलाय, क्षेत्ररक्षक दूर आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर आता 6 बॉल शिल्लक असतील आणि 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची आवश्यकता असेल. अगदी आपण मॅच मध्ये पाहिलं तर भरपूर चांगलं इथे भरपूर चांगलं प्रोटेक्शन देखील
पाहायला मिळालं. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये फलकावरती 16 धावा ज्यामध्ये जोडल्या गेल्या 4 विकेटच्या मोबदल्यात. आणि आता एका ओव्हरचा या ठिकाणी खेळ शिल्लक असलेल्या एका ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी फलकाची आवश्यकता असेल ती मात्र 16. चला वेल बसवा वेल. सोळा धावसंख्येची आवश्यकता असेल. 4 विकेटच्या मोबदल्यात आतापर्यंत धावफलकावरती 16 धावा जोडल्या गेल्यात, परंतु आता मात्र जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. 6 बॉल 16 धावा. काय घडेल मॅच मध्ये, काय बिघडेल मॅच मध्ये, येणारी वेळ या ठिकाणी सांगून जाईल. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर प्रयत्न या ठिकाणी करावे लागतील. आता बॅटिंग करत असताना टीमसाठी महत्वाच्या विकेट खेळाच्या पूर्वाधामध्ये हवी तशी कामगिरीची मात्र पाहायला मिळाली नाहीये, परंतु तरी देखील आता स्वतःवर या ठिकाणी विश्वास या ठिकाणी संपादित करावा लागेल. तर खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर आता वैभव भोईर यांनी हा सामना या ठिकाणी जिंकून दिला, तर शरद दादा पाटील यांच्याकडनं तब्बल 1,000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी ऑन झालंय. ATM देखील खुलं झालंय, परंतु आता मॅच जिंकवावी लागेल ची मात्र बॅटर वैभवला. 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची आवश्यकता. षटक क्रमांक 3 मध्ये चेतनचा पहिला बॉल हॅमर केला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक फक्त बनेल दर्शक. क्षेत्ररक्षकाला चकवा देऊन बॉल होते फरार. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. पहिल्या बॉलवर आघात. 4 चौकार. आणि संतोष ही जोडी मैदानामध्ये पाहतोय. काय घडेल मॅच मध्ये, काय बिघडेल मॅच मध्ये, आतापर्यंत वैभवने आपल्या संघाची साथ इथे सोडली नाहीये. एकटा खिंड लढतोय असं म्हणायला देखील हरकत नाहीये, परंतु आज सध्याच्या घडीला हा सामना जिंकून देईल का? अजूनही 5 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील आणि 5 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता. काय घडेल? आणि तसेच तुषारदादा भोईर यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज जे मात्र वैभवसाठी ऑन झालंय. सुवर्ण संधी असेल. 5 बॉल 12 धावांची आवश्यकता. आपल्या संघासाठी एकटा खिंड लढावी लागेल. आपल्या संघासाठी या ठिकाणी हिरो बनावा लागेल. क्रिकेट म्हटलं की भूतकाळ आणि भविष्यकाळाला महत्व नसतं. तुम्ही या वर्तमान काळामध्ये हिरो ठरला तरच तुम्हाला या ठिकाणी डोक्यावर घेऊन नाचणारे भरपूर असतात, आणि हेच काम आणि हा कारनामा आता सध्याच्या घडीला आपल्या संघासाठी या ठिकाणी वैभव या बॅटरला करून दाखवावा लागेल. मॅच मध्ये पाहिलं तर 5 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील आणि 5 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आतापर्यंत फक्त आणि फक्त 11 धावसंख्येची आवश्यकता असेल. काय घडे मॅच मध्ये येणारी वेळ या ठिकाणी सांगून जाईल. मोठा फटका खेळावा लागेल. पुढे सरसावत बांधवली संघाला आनंद देऊन जाणारा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार वैभव या बॅटरच्या बॅटमधून आलाय. भव्य षटकार. घडीला आता मात्र पुन्हा एकदा विश्वास जिंकतो आपल्या संघाचा. कॅप्टनचा विश्वास, 11 खेळाडूंचा विश्वास आणि संपूर्ण गावाचा विश्वास आता सध्याच्या घडीला वैभव या बॅटरने जिंकलाय, परंतु मॅच या ठिकाणी फिनिश करून देईल का? इथे येणारी वेळ या ठिकाणी सांगेल. 4 बॉल आणि जिंकण्यासाठी 5 धावसंख्येची आवश्यकता असेल. षटक क्रमांक 3 मध्ये जर आपण पाहिलं चेतन या गोलंदाजावर इथे अटॅक चढवला जातोय. कशा प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी पुन्हा एकदा अशीच किरण जागृत करण्यासाठी, अशा बलकट करण्यासाठी डॉट बॉल विकेट या ठिकाणी घ्यावे लागतील. बॉल पोचवा बॉल.
5. ओहो स्वीजिट आणि हा सामना केलाय फिनिश. जय हनुमान बांधुली संघ पुढील फेरीत दाखल झाला. कॉंग्रॅच्युलेशन बॉयज.